प्रत्येक वेळेस मुलगाच हा चुकीचा असतोय का? मुलगी वाचवा, मुलगी जगवा, हे तर चालूच राहणार आहे. आणि मुलींना वाचवायला तर प्रत्येकच जण येणार आहे. पण त्या मुलांचं काय, ज्यांचा जीव जातोय, जो मुलगा मरतोय. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे. आज सारखं 5 ते 6 दिवस झाले माझ्या फील्डमध्ये एकच व्हिडिओ येते. शियाने केतनला मारलं, शिया आणि चेतनने मिळून केतनला मारलं, शियाच्या बॉयफ्रेंड सोबत मिळून केतनला मारलं. नक्की चाललंय काय? शियाने केतनला मारलं हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण नक्की का मारलं, कशामुळे मारलं, काय गुन्हा होता त्या केतनचा? हा गुन्हा होता त्याचा की त्याने तिच्यावर भरोसा केला? अरे तुझं प्रेम नव्हतं तर तू त्याला सांगायचं. त्याचा जीव का घेतला? त्याची काय चुकी होती? तो मुलगा हिच्यावर पूर्णपणे डोळे झाकून भरोसा करत होता. 17 कोटी कशाला म्हणतात? त्या बावळट पोरीवर हे लोक 17 कोटी खर्च करत होते. लग्नाच्या खूप साऱ्या प्लॅनिंग होत्या. लग्नासाठी त्यांनी पाहुण्यांना येण्या जाण्यासाठी 2 विमान बुक केले होते. कोणासाठी? या बावळट शियासाठी. आणि या शियानी काय केलं? केतनचा जीव घेतला. आणि ते पण कशासाठी? हिचं काहीतरी म्हणे प्रेम होतं. अरे कसलं तुझं ते प्रेम? एखाद्याचा जीव घेते ते तुझं प्रेम? चल ठीक आहे, होतं तुझं खरं प्रेम, मग तू सांगायचं ना. तू तुझ्या घरच्याला सांगायची होती की बा मला हे लग्न नाही करायचं. ठीक आहे, घरचे नव्हते मानत, पण तू केतनला सांगायला पाहिजे होतं की तू मला पसंत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. पण का त्या बिचाऱ्याचा जीव घेतला? त्या बिचाऱ्याची काय चुकी होती त्यात? हिचं काहीच नाही गेलं. आणि तुम्हीच विचार करा, जर एखाद्या मुलाला सांगितलं की आपल्या होणाऱ्या बायकोचं बाहेर अफेअर चाललंय, तर तो काही हिच्यासोबत जबरदस्ती करणार होता का? मला तर असं वाटत नाही की तो तिच्यासोबत जबरदस्ती करणार होता, कारण तो मुलगा वेल एज्युकेटेड होता. या बावळट पोरीवर त्यांनी भरोसा ठेवला म्हणजे तो मुलगा चांगलाच होता. आणि वरून बिझनेसमॅन होता. तो काही हिच्यासारखा मूर्ख नव्हता, मंदबुद्धीचा. ही मंदबुद्धीची शिया एखाद्या दुसऱ्या मुलासाठी त्या बिचाऱ्या केतनचा जीव घेतला. हिचं काहीच नाही गेलं. ही जाईल जेलमध्ये. 2 महिने राहील, 4 महिने राहील, ठीक आहे, 1 वर्ष राहणार, पैसे देऊन हिची सुटका होणार. पण त्या केतनचं काय? त्याचा काय दोष होता? त्या केतनच्या आईवडिलांचा काय दोष होता? हो, आत्म्याला न तुळतुळ वाटते की एखाद्या बहिणीचा भाऊ गेला, आईचा मुलगा गेलाय, त्या केतनच्या वडिलांचा मुलगा गेलाय. त्यांना काय वाटत असेल जेव्हा आपला 24-25 वर्षाचा मुलगा सोडून गेलाय आणि ते पण कोणीतरी एखाद्या मुलीने त्याचा जीव घेतलाय, तर त्यांच्यावर काय वेळ आली असेल आता? हे समजायला नको त्या शियाला? खरंच गाईज, हे पूर्णपणे मूर्खपणा आहे, मूर्खपणा. मी असं नाही म्हणत की प्रत्येकच श्रीमंत मुलगी किंवा प्रत्येकच श्रीमंत मुलगा असं करतोय, पण खरंच गरिबाच्या मुली या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आणि सुखाने संसार करतात. नक्की काय चालवलंय हे? कोणी ड्रममध्ये मारून टाकतंय, तर कोणी तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवतंय, तर कोणी गडावरून ढकलून देतंय. अरे नक्की चाललंय तरी काय? आणि खरंच तुम्ही सांगा, काय दोष होता त्या केतनचा जे या शियाने त्याचा जीव घेतला? अरे ज्या आईने त्या बाळाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलंय, खूप वेदना सहन करून त्याला जन्म दिलाय, आणि आता 24 ते 25 वर्षापर्यंत त्याला एका तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलंय, आणि या शियाने सहज त्याचा जीव घेतला? हिला काहीच वाटलं नाही का त्याचा जीव घेताना? थोडा तरी विचार करायला पाहिजे होता तिनं. ठीक आहे, हिचं प्रेमच नव्हतं त्याच्यावर, हिला लग्न करायचंच नव्हतं त्याच्यावर, तर हा सगळा घाट कशाला घातला होता तिने?
काय त्याच्या घरी जायची, पूजेला म्हणा, बर्थडे पार्टीला म्हणा, किंवा त्यानं काही सरप्राईज दिले तर ती एक्सेप्ट करायची. कशामुळे? अगं बावळट, तुझं प्रेमच नव्हतं तर तू कशाला त्याच्या घरी जात होतीस? कशाला त्याने दिलेले सरप्राईज किंवा गिफ्ट एक्सेप्ट करत होतीस? काही गरजच नव्हती ना. तुमच्या प्रेमामुळे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा जीव जातोय, हे कितपत योग्य आहे? सांगा ना, तुम्ही तरी सांगा, हे कितपत योग्य आहे? काय दोष? काहीच दोष नव्हता त्या केतनचा, तरी पण त्याला जीव गमवावा लागला. कोणामुळे? या सिया आणि सियाच्या बॉयफ्रेंडमुळे. हे चुकीचं आहे. आपली थिंकिंग, आपले विचार असे आहेत, आपला मुलगा किंवा मुलगी बिघडत आहे आणि हिचं आपण लग्न करून देणार किंवा याचं आपण लग्न करून देणार तर ही सुधारणार किंवा हा सुधारणार. पण हे आई वडिलांचा गैरसमज आहे. प्लीज असं करू नका, कारण आपल्या मुलीमुळे, आपल्या मुलामुळे लग्न केल्यावर हिचं आयुष्य किंवा त्याचं आयुष्य सुधारणार नाही आहे, एखाद्याचा जीव जातोय. आणि आत्ता पण तेच झाले. ही बावळट सिया बिनडोक आहे, बिघडलेली आहे. ही बाहेर पार्ट्या करते, मुलांसोबत हिचे अफेअर्स आहेत, ही दारू पिते. या सगळ्या गोष्टी तिच्या घरच्यांना माहीत होतं आणि म्हणूनच तिच्या घरचे केतनसोबत तिचं लग्न करत होते, कारण त्यांना असं वाटलं की लग्न झाल्यावर तरी ही सुधरेल. म्हणूनच हिचं इतक्या कमी वयामध्ये लग्न करत होते. पण त्या बावळटने काय केलं? तिला कोण्या गोष्टीची कमी होती? 17 कोटी कशाला म्हणतात? विचार करा, जो व्यक्ती 17 कोटी हिच्यासाठी खर्च करू शकत असेल, तो व्यक्ती हिच्यासाठी काय करू शकणार नाही? सर्वच ठीकठाक होतं त्या केतनचं. वेल एज्युकेटेड होता, चांगल्या फॅमिलीमधून बिलॉंग करत होता, त्याच्याकडे अतोनात पैसा होता, तरी पण या सियाने त्याचा जीव घेतला. आता कसं म्हणावं लागेल? आणि तुम्ही तर म्हणता की मुली पैशावर प्रेम करतात. आता कसं म्हणावं लागेल की मुली पैशावर प्रेम करतात? अरे चल, तुझं प्रेम होतं पण तू सांगायचं. तुम्ही आई वडिलांना सांगा, आई वडिलांना कन्व्हिन्स करा. आई वडील ऐकत नसतील तर तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगा, तो तरी समजून घेईन, किंवा त्यांच्या आई वडिलांना सांगा त्या मुलांच्या. पण काय एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा तुम्ही जीव घेताय? आणि खरंच सांगते, मी सर्व मुलींना नाही म्हणत आहेत, अशा 1-2 मुली करतात आणि बाकी सर्व मुलींचे नाव बदनाम होतात. हे पर्सनली कोणी लावून नका घेऊ, कारण ज्यांनी करतात त्यांना हे 100% लागणार आहे आणि जे नाही करत त्यांना लागणार नाही. आणि खरंच त्या सियाचा ना मेंदू गुडघ्यात होता. सिरियसली सांगते, एवढी डोक्यात जात आहे ना ती सिया, आता सांगू नाही शकत. पागल, बिनडोक, मंद डोक्याची. अरे तिचं काहीच नाही गेलं बिचाऱ्यात. त्या केतनचं, त्याच्या आई वडिलांचं खूप काही गेलंय. त्यांचा एक 24-25 वर्षाचा मुलगा मरण पावला. हिचं काय? ठीक आहे, चल, ती 1 वर्षामध्ये सुटून पण जाणार जेलमधून, पण करिअर स्पॉइल झालं, बदनामी झाली. तिला आता समाजात तोंड दाखवायची जागा नाही राहिली. हे कशामुळे केलं एवढं सारं? त्याला काही रिझन? आणि वरून कोर्टामध्ये अशी गवाही देते की केतन टकला होता, त्याचे केस गळत होते म्हणून मी त्याला मारले. बिनडोक पोरी, हे काही रिझन आहे का? उद्या जर तुझ्या बॉयफ्रेंडनी तुझी खूपसुरती कमी झाली, तू काळी दिसताय किंवा तू विदाऊट मेकअपची खराब दिसताय म्हणून तुला सोडून दिलं किंवा तुला मारलं, तर चालेल का तुला? हे कोणतं रिझन आहे की केतनला केस नव्हते, तो टकला होता म्हणून मारलाय म्हणून? काही पण बोलायचं जे तोंडाला येईल ते. जाऊ द्या, आता काय करणार, झालं ते झालं. त्याला आपण तर काही सुधरवणार नाही, पण हे प्रयत्न करू शकतो की इथून पुढे अशा घटना घडल्या नाही पाहिजे. प्लीज मुलींना किंवा मुलांना रिक्वेस्ट आहे, अशा गोष्टी करू नका. तुमचं खरंच जर दुसऱ्या मुलावर किंवा दुसऱ्या मुलीवर प्रेम असेल तर रिक्वेस्ट करते, तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा किंवा त्या मुलींना सांगा की बा माझं बाहेर आहे तर मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. नक्कीच तुम्हाला तो मुलगा किंवा मुलगी समजून घेणार.
पण एखाद्या गरीबाचा किंवा एखाद्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेऊ नका. प्लीज ही रिक्वेस्ट आहे माझी. चला मग अशाच प्रकारे हा आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. आणि सॉरी जर कोणाला व्हिडिओ मनाला लागला असेल तर, पण याच्यात मनाला लागण्यासारखं काहीच नाही आहे. जे रियालिटी आहे तेच मी सांगितलंय. आणि पर्सनली मुलींना तर पर्सनली तुम्ही कोणी घेऊ नका. ज्या अशा वाईट वागतील त्यांनाच हा व्हिडिओ लागेल. चला तर मग सॉरी जर कोणाला वाईट वाटलं.